एका लांब पसरलेल्या हिरवळीच्या जंगलात झुंबा नावाचा एक छोटा आणि खट्याळ माकड राहत होता. झुंबाला उड्या मारायला, झाडांवर झुलायला आणि मित्रांबरोबर खेळायला फारच आवडत होतं. एके दिवशी झुंबा झाडावर झुलत असताना त्याला एक चमकणारी वस्तू दिसली. तो लगेच झाडावरून खाली उतरला आणि बघतो तर काय, ती एक जुनी जादूची पेटी होती. पेटी उघडली आणि एक तेजस्वी प्रकाश बाहेर आला. त्या प्रकाशातून एक लहान परी प्रकट झाली. परी म्हणाली, झुंबा, तू ही पेटी शोधलीस म्हणून तुला 3 जादुई इच्छा पूर्ण करायला मिळतील. झुंबा खुशीत ओरडला, वा, मग मी पहिली इच्छा मागतो, मला उडता यावं. त्या क्षणी झुंबाच्या पाठीला सुंदर पंख फुले आणि तो हवेत उडू लागला. तो आनंदाने झाडांवरून उडत उडत गेला आणि सगळ्या प्राण्यांना दाखवत होता, पहा, मी आता पक्षीसारखा उडतो. दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं की आपल्या मित्रांनाही मजा यायला हवी, म्हणून दुसरी इच्छा मागितली, माझ्या सगळ्या मित्रांना 1 दिवसासाठी बोलता यावं. त्या दिवशी हत्ती, ससा, कोल्हा, कासव सगळे प्राणी बोलू लागले. जंगलात हशापट्ट्याने गजबजलं. प्रत्येक जण गाणी गात होता, कथा सांगत होता. आता तिसरी आणि शेवटची इच्छा उरली होती. झुंबा विचारात पडला, माझ्यासाठी काही मागावं की सगळ्यांच्या आनंदासाठी? थोडा वेळ विचार केल्यानंतर तो म्हणाला, माझी शेवटची इच्छा, हे जंगल नेहमी आनंदी आणि सुरक्षित राहो. परी हसली आणि म्हणाली, तुझं मन खूप मोठं आहे झुंबा. तुझ्या इच्छेमुळे हे जंगल आता कायमसाठी आनंदी राहील. परी अदृश्य झाली आणि झुंबा परत झाडांवर झुलायला लागला. पण आता तो फक्त एक खट्याळ माकड नव्हता, तो जंगलाचा हिरो बनला होता.